कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं, आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. परवा संध्याकाळी 6 वाजता आपण इथे भेटतोय. कशासाठी? मृत्यूपत्र स्वीकारण्याच्या बाबतीत मला जे काही वाटतंय ते बरोबर आहे का? संबंधितांना काही सुचवायचं आहे का? मला परवाच नाडकर्णी साहेबांना निर्णय द्यायचा. काल दीदीने मला तिच्या खोलीत बोलवलं आणि तिचं सगळं बोलणं मी ऐकलं. मी खूप अपसेट झाले शेखर. त्यांना तुम्ही मृत्यूपत्र स्वीकारलंय असं ॲफिडेव्हिट हवंय. तशी घाई नाहीये, पण त्याच्याशिवाय पुढचं काम होऊ शकत नाही. तुम्हा लोकांचा गोंधळ नको. मी या भावंडांचा इतरांचा विचार घेतलेला नाहीये. माझ्या मनातलं त्यांच्या कानावर घातलेलं नाहीये. मी तुमच्या उत्कंठेची उपेक्षा नाही ना करण. ज्योतीच्या हातून करिअरच्या नादात एकदा पाय घसरला होता. तो त्यांच्याच कॉलेजचा प्रोफेसर होता म्हणे. पण ही गोष्ट तर विसरता येत नाही ना मॅडम? दुर्दैवानं मला यातलं काहीच माहित नाही. मला असं वाटतं नाडकर्णी साहेब, तुम्ही ज्योतीला सरळ बोलून हे सगळं विचारा. तेवढं मी तुम्हाला सुचवू शकते. कारण तिच्या हातून हे सगळं काही असं घडेल असं वाटत नाही. पण तुम्ही विचारून घ्या. बघतो. सगळा गुंतात झालाय. येतो मी. फक्त परवाच्या मीटिंगमध्ये काय होते ते मला कळवा. कळवायचं काय? तुम्ही मीटिंगमध्ये हजर राहायलाच हवं. नंतर मी तुम्हाला टायमिंग सांगते, पण तुम्ही हजर राहायला हवं. येईन मी, पण वेळ आठवणीने कळवा. ओके. येतो. ही अंजुना काहीतरी गोंधळ घालणार असं दिसतच आहे. हा दीदी बोल. कॉलेज संपलं असेल ना? हो दीदी, मी घरीच येते. अंजू, तू घरी न येता ज्योतीला जाऊन भेट. म्हणावा नाडकर्णी साहेबांचा काहीतरी गैरसमज झालाय. काही तसंच प्रकरण आहे. तुमच्याच कॉलेजमधले प्रोफेसर आहे. तुम्ही दोघी नंतर नाडकर्णी साहेबांना भेटा. काही सांगण्यासारखं असेल तर. हो दीदी, मी ताबडतोब जाते. बरं ठीक आहे, तू लवकर ये. मला उद्याची तयारी करायची. ओके दीदी, बाय. या पोरीच्या मनातलं ना काही कळतच नाही. ज्योती, हे सांगायचं कसं राहून गेलं तुझं? अभिजित, राहिलं खरं, पण अरे मला लपवायचं नव्हतं. विषयच नाही निघाला एवढंच. आणि मला महत्वाचंही नाही वाटलं ते. पण आता वाटतंय आपलं चुकलं अभिजित. मला तरी वाटतंय की तू तुझ्या वडिलांना नको दुखवूस. आणि मी या क्षणीही माघार घ्यायला तयार आहे. काय ज्योती, शब्द मांडता येतात पण मांडत राहू नकोस. हे असले शब्द वाट अडवतात. माझ्या बाबांचं सांगायचं झालं तर माझी आई गेल्यानंतर माझ्या बाबांनी मला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलंय. खूप कष्ट घेतले त्यांनी माझ्यासाठी.
अगं इतकंच काय, पण माझी आबाळ होईल म्हणून त्यांनी दुसरं लग्नही नाही केलं. ज्योती ज्योती मला मनापासून वाटतं की त्यांना दुखावू नये, पण नाईलाज झालंय माझं. अगं पण त्यांनी जर समजूनच घ्यायचं नाही ठरवलं तर मग आपण काय करू शकतो? आणि याच्या बाबा बसा. ज्योती, तुझी मैत्रीण नाही आली? हो, तिचीच वाट पाहतोय. अभिजित, हे प्रकरण तुला ठाऊक आहे? म्हणजे ज्योतीने तुला सांगितलं होतं? नाही, पण तिला वाटलं की तिला काय वाटलं नाही काय ते तिने सांगायचं. आता मला सांग, तू माझ्या जागी असतास हे प्रकरण कशा पद्धतीने घेतलं असतं? बाबा मला वाटतं की आपण अंजलीची वाट पाहूया. दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला. ज्योती, आता यात तूच पुढाकार घ्यायला हवास. तुझं जर अभिजितवर खरोखरच प्रेम असेल तर तू स्वतःहून सांगावं. मुली, एका बापाला समजून घेशील तू? नाडकर्णी साहेब नमस्कार. तुझीच वाट पाहत होता मी. बस. यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल माफी मागते. ऍक्च्युली हे पत्र आणायला मला घरी जावं लागलं. अविनाश मोकाशी, आमच्या कॉलेजमधला एक नराधम प्रोफेसर, कलेचा दलाल होता तो. ज्योतीला अभिनयाची आवड आधीपासूनच होती. कॉलेजमध्ये तिने अनेक एकांकिका स्पर्धांमधनं पहिलं दुसरं पारितोषिकही मिळवलं. एकदा तर तिने फायनल्समध्ये ट्रॉफी जिंकली होती. याचाच फायदा घेतला अविनाशने. सिनेमात काम करण्याची संधी मिळवून देतो असं आश्वासन दिलं त्यांनी. आणि स्क्रिप्टचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला परगावी एका लॉजवर जावं लागेल आणि तिथे इतर कलाकारही असतील असं त्यांनी सांगितलं. ह्यात काहीतरी गडबड आहे माझ्या लक्षात आलं आणि मग आम्ही एक प्लान आखला. त्या दिवशी तो ज्योतीला जे जे काही बोलला ते सगळं बोलणं आम्ही टेप केलं आणि ती टेप आम्ही कॉलेजमध्ये सादर केली. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यावर त्याची नोकरी गेली. आम्ही पोलिसांकडे तक्रार करू नये म्हणून त्यांनी माफीपत्र लिहून दिलं. ही त्याचीच प्रत. मला वाटतं आता तुमचा सगळा गैरसमज दूर झाला असेल. ज्योती, येते मी. अगं दीदी उद्या कोल्हापूरला जाणार आहे डॉक्टरांकडे. मला लवकर घरी जायला हवं. येते. ज्योती, मला माफ कर, मी चुकलो. आय एम सॉरी अभि. बाबा, अहो माफी कसली मागताय? आपण एकमेकांना समजून घेतलं, सगळं भरून पावलं. असा कसा वावत गेलो रे मी अभिजित? बाबा जाऊ दे.
वसंतराव, अरे चा, तू अचानक? बस बस, जरा एक ग्लास पाणी घेऊन या यांना. नकोय पाणी, एवढा वेळ नाही आहे मला. वसंतराव, बाहेर गाडी उभी आहे. मुग्धा कुठे आहे? मुग्धा शाळेत गेली. संध्याकाळी येईल. शिवराजचं ऐकलं, वाईट झालं. असं पद्धतीनुसार म्हणायचं असतं. मी घाईत आहे, महत्वाचं सांगायला आले होते. मुग्धा आता समजूतदार झाली आहे. मी तिला मे महिन्यात लखनौला नेणार आहे. तयारी करायची. मी फोन करेनच. केव्हा परत येईल मग ती? परत येण्यासाठी नाही नेत आहे. आता ती माझ्याकडे राहील. तिची मी निराळी व्यवस्था करेन. शिक्षणासाठी वेगळी व्यवस्था करेन. इथे काही कमी करतोय का आम्ही तिचं? मी जन्मात असं म्हणणार नाही वसंतराव. जीवा पलीकडे करतात, पण मी तिची जन्मदात्री आहे. आता मलाही माझ्या बाळाला वाढवायचंय. पण तसं काही आपलं ठरलं नव्हतं तू जाताना. अहो, तिचं नावही बदललंय आम्ही. ह्यांचं नाव लावते ती वडील म्हणून. आणि आता तिघही भावंड अगदी एकत्र झाली आहेत. उमा, तू गप्प बसशील का जरा? सारिका, आपण आत्ताच काही गोष्टी स्पष्ट boलायच्या का? म्हणजे मुग्धाच्या बाबतीत? यस, मुग्धाच्या बाबतीत. ती आता कायदेशीररित्या आमची मुलगी आहे. आपला घटस्फोटही कायदेशीर झालाय. म्हणजे तसा संबंध आता तुझा आणि आमचा उरलेला नाही. आता तिलाही जरी विचारलं तरी ती तुझ्या बरोबर येणार नाही. कोर्टाकडूनही तुला आता तिचा ताबा मिळणं अशक्यच आहे. मला कोर्ट कचऱ्या करायच्या नाहीयेत. वसंतराव, तुम्हालाही जागा देताना तुम्ही कबूल केलं होतं. ते त्यावेळी वाद नको म्हणून सारिका. तू माझा तसा विश्वासघातच केलायस. देवा ब्राह्मणांसमोर झालेलं लग्न मोडलंस. मी का शिक्षा भोगायची एवढी? का जन्मभराचा मनस्ताप घ्यायचा? तो कसा असतो ना, हे तुलाही कळायला हवं. सारिका, मुग्धा तुला मिळणार नाही. ती आता वेगळ्याच विश्वात आहे. आपली वस्तू आपल्याला नाही मिळाली तर काय भोगावं लागतं हे तुला कळायला हवं. मी ते भोगलंय, भोगतोय, तेही माझा अपराध नसताना. मी त्यावेळी कठोर वागलो नाही. त्यावेळेस मी कचाट्यात सापडलो होतो. असं अचानक बोलावं लागेल याची कल्पना नव्हती. आणि सारिका, एक गोष्ट ध्यानात ठेव. तुझ्या इथे येण्यानं आजूबाजूला कुजबूज सुरू होते. तू समजूतदार आहेस. फोन कर, आपण बाहेर भेटू. वसंतराव, तुम्ही तुमची किंमत बोला. वसंतराव, तेव्हाही तुम्ही तुमची किंमत वसूल केलेली होती. ही जागा मी तुम्हाला दिली होती. तुम्ही असे वागाल अशी कल्पना नव्हती. मला माहिती आहे मी कायदेशीर काही करू शकत नाही. वसंतराव, मला काळजाचा तुकडा हवाय हो. मी तिच्यावर कलाकारीची इतकी छाया पडू देणार नाही. पैसे किती सांगा, काय देऊ सांगा. नाही सारिका, तुझ्या या दिलेल्या माझ्या मनस्तापाची, कलाकारीच्या महत्वाकांक्षेची एवढी किंमत मोजावीच लागेल. मी मुग्धा देणार नाही. म्हणजे आता मुग्धाच येणार नाही तुझ्याकडे, तीच तुला नाकारेल. उमा, तू 2 मुलांची आई आहेस. मातृत्वाची आस फिटायला तुला देवाने 2 मुलं दिली आहेत.
तुला कळेल हे, मी कोणाचे दुसऱ्याचे मागत नाहीये. मी भीक मागते तुमच्याकडे, मला माझी मुग्धा परत द्या. मी परत येईन, कळवून येईन. मी तुम्हाला पैशाच्या कीर्तीच्या जोरावर खूप त्रास देऊ शकते, जगणं हराम करू शकते, पण मी तसं करणार नाही. तसं करणं योग्यही वाटत नाही. जेव्हा ती हो म्हणेल तेव्हा मी तिला घ्यायला येईन. हे तुमच्यासाठी आणलेले पैसे, ते घेऊन जाणे मला योग्यही वाटत नाही. वसंतराव कुठे आहेत? त्यांना कळवलं होतं मी येतेय. मुग्धाला घेऊन निघायचंय. त्यांना सांगितलं होतं तिच्या शाळेमध्ये विचारून ठेवा. सारिकाताई, मला नाही वाटत मुग्धाला ते तुमच्याकडे देतील. असं का बरं? मी तिला सांभाळायला दिलेलं. ज्याचे ते पैसेही पुरेपूर घ्यायचे. वर दरवर्षी तिच्या वाढदिवसाला 10,000 रुपयाचा चेक पाठवायची. शिवाय इतर अनेक वस्तू. हे सगळं मला ठाऊक नव्हतं ताई. म्हणजे एकदा दोनदा छोट्या रकमेचं बोलले होते, पण ताई पोटच्या मुलीसारखं सांभाळलं हो तिला. तरी दिलेला शब्द पाळायला हवा ना. पोटच्या सारखं वेगळं आणि प्रत्यक्ष पोटचं वेगळं. हे मला मान्य आहे. आमचे वादही होतात. तुम्ही तिला जन्म दिलाय, आई आहात, देऊया तुम्हाला. त्यावर त्यांचं बोलणं नाही आवडलं ताई मला. म्हणतात भिकेला लागायचंय का? तिला दिलं तर हा राहता वाडा हातचा जाईल. आता तुम्ही एवढी रक्कम सांगताय तेव्हा उलगाडा होतोय. पैशासाठी कोणाचं मातृत्व का हिरावून घ्यायचं? वसंतरावांकडून मी ही अपेक्षा ठेवली नव्हती. ताई, तुमचं पत्र आलं. तुम्ही यायच्या झाल्या की पैशाचा हिशेब. मुग्धालाही तुमच्याविषयी काही बाई सांगत बसतात. अगदी पडवून ठेवले. सांगतात की काय सांगतात? नाच गाणी करणारी बाई आई कशी असेल? तुझे आई वडील आम्हीच. मुग्धाच्या बालमनावर या सगळ्या गोष्टीचा फार परिणाम झालाय. वसंतरावांनी माझा विश्वासघात केलाय. कुठे आहेत ते? सांग ना उमा. काल तुमचं पत्र आलं तसे तिघांना घेऊन ते बोर्डिंगला गेले. तुम्ही काल येणार होतात म्हणजे ते आज यायला हवेत. काय झालं उमा? अगं बोल ना. तू बोलली नाहीस तर कसं कळणार मला? त्यांना रेसचा नाद लागलाय. पैशाची बर्बादी होते. म्हणजे घरी काहीच देत नाही? सगळेच नाही, पगार घरी देतात, पण वर कमाई तुम्ही दिलेले पैसे सगळे रेस कोर्सवर जातात. अरे रे, पगारावर घरचं भागतं? मी काही ना काही जोडधंदा करते. माझ्या परीने मी मुलांची आवाळ होऊ दिली नाही, पण त्यांचा मात्र तोल बिघडलाय. मी तर त्यांच्या लेखी कसपटा समाने इथं जाता पान उतारा करतात. तुम्ही सोडून गेलात त्याचा राग अजूनही माझ्यावर काढतात. तोंड दाबून बुक्क्याचा मार. ताई, हात जोडते, यांना यातलं काहीही सांगू नका. नाही बोलणार. आलीस? तू परवा येणार होतीस. तुम्ही घरी असायला हवेत म्हणून आज आले. मी कुठे जाणार? आम्हाला घर आहे, मुलं आहेत. आता हीच म्हणाली बाहेर जरा फिरून या म्हणून गेलो होतो. मी येणार होते हे ठाऊक होतं ना. त्याने काय फरक पडतोय? वसंतराव, तुमची भाषा बदलली आहे. मुलं कुठे गेली? आली नाहीत? तू कशाला मध्ये तोंड घालतेस?
मी आहे ना बोलायला. तू आज जा. जा म्हणतोय ना. कशासाठी कशासाठी तिने आत जायचं? तिला न कळण्यासारखं, तिला न ऐकण्यासारखं काही आहे का? थांब ग. वसंतराव, तुम्हाला कशाची भीती तर वाटत नाही ना? कशाची भीती? आम्ही काय कोणाचं घेऊन खातोय की काय? वसंतराव, मी तुम्हाला कळवलं होतं, मी मुग्धाला न्यायला आली आहे. तिला बोलावून घ्या. उमा, तिची तयारी करून दे. सारिका, मुग्धाला नेणं इतकं सोपं वाटतं तुला? मंडळी, मी हे मृत्यूपत्र स्वीकारते. त्यातून येणारी संपत्तीही मी स्वीकारणार आहे. मात्र या संपत्तीचं पुढे काय करायचं ते मी तेव्हाच सांगेन. तो निर्णय माझ्या एकटीचा असेल. मुग्धा रावराणे या बंगल्याच्या, या सारिका सदनच्या मालक. इथे सगळेजण त्यांना दीदी म्हणतात. मग मी त्यांना दीदीच म्हणेन. तुमची काय हरकत नाही ना? छे छे, काहीच हरकत नाही. बरं मुग्धा, यांच्या वयावर जाऊ नकोस हा. या वयात मोठी कारकीर्द उभारली यांनी.